छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरात पोलिसांनी छापा टाकून तब्बल 53 किलो गांजा जप्त केलाय। 31 लाख रुपयांहून अधिक किमतीचा हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या। या तस्करीचे धागेदोरे थेट ओडिशा राज्यापर्यंत जोडले गेल्याचं समोर येत आहे। छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे। 10 एप्रिल 2024 रोजी दुपारी एमआयडीसी सिडको पोलिसांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की नारेगावच्या काकडे कॉम्प्लेक्स जवळ एका पांढऱ्या रंगाच्या फियाट कारमधून मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी आणला जाणार आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पासोळे यांच्या विशेष पथकानं सापळा रचून कार अडवली। गाडीची झडती घेतली असता पोलिसांचे डोळे पांढरे झाले। गाडीत तब्बल 53 किलो 441 ग्राम वजनाचा गांजा लपवून ठेवलेला होता, ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत 26,72,050 रुपये इतकी आहे। पोलिसांनी या प्रकरणी 38 वर्षीय विदेश सुरेश माचरे याला अटक केली आहे। तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून हा गांजा ओडिशा राज्यातील संबलपूर येथील एका व्यक्तीकडून मागवण्यात आला होता। या कारवाईत 26 लाखांचा गांजा आणि 5 लाख रुपये किमतीची कार असा एकूण 31,72,050 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणात ओडिशातील पुरवठादारासह किशोर हटकल, राहुल मलके आणि आकाश दहियेकर या अन्य संशयितांची देखील नावे समोर आली आहेत। हा गांजा शहरात कोणाला विकला जाणार होता आणि या रॅकेटमध्ये अजून कोणाकोणाचा समावेश आहे याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास लहाने आणि त्यांचं पथक करत आहे।